युवकाच्या अवयवदानाने 5 जणांना नवजीवन, मृत्यूनंतरही अमर. एका निर्धाराने 5 जणांना मिळाले नवे आयुष्य. ज्या हातांनी कुटुंबाच्या उन्नतीसाठी मेहनत घेतली तेच हात मृत्यूनंतरही 5 जणांच्या जीवनात प्रकाश आणणारे ठरले. आर्थिक संकटाशी झुंज देणाऱ्या एका ऑटो रिक्षा चालकाच्या तरुण मुलाने मृत्यूनंतर अवयवदान करून 5 कुटुंबांना जीवनदान दिले. ओमकार अशोक आकुलवार, वय वर्ष 19, राहणार मांडवा, तालुका किनवट, जिल्हा नांदेड. हा युवक फर्निचरच्या कामातून कुटुंबाला मदत करत होता. त्याचे वडील अशोक आकुलवार ऑटो रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. ओमकारचं भविष्य उज्ज्वल असताना एका दुर्दैवी अपघाताने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अपघात आणि संघर्ष. शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री ओमकार आपल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त इतर 2 मित्रांसोबत गेला होता. रात्री 9च्या सुमारास दुचाकीने घरी परतत असताना BP कॉलेज समोरील विसावा धाब्याजवळ अचानक रस्त्यावर आलेल्या एका प्राण्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला. त्यामुळे झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी झाला. डोक्याला जब्बर मार लागल्याने तो बेशुद्ध पडला. तातडीने गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्याला आदिलाबाद येथे रेफर करण्यात आलं. आदिलाबाद येथे ही प्रकृती अधिक बिघडल्याने त्याला नागपूरच्या मेडिकल ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आलं. तिथे तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू असताना 2 दिवस फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. विविध वैद्यकीय चाचण्यांनंतर डॉक्टरांनी ओमकारचा मेंदू मृत, ब्रेन डेड झाल्याचं घोषित केलं. कर्तव्य भावनेने घेतलेला मोठा निर्णय अचानकच आलेल्या या धक्क्याने कुटुंब हादरलं. मात्र ओमकारच्या वडिलांनी दुःखावर मात करून एक मोठा आणि सकारात्मक निर्णय घेतला, अवयवदानाचा. त्यांच्या संमतीमुळे सोमवार दिनांक 24 दुपारी 2 वाजता ओमकारला व्हेंटिलेटरवरून काढण्यात आलं आणि त्याचं अवयवदान करण्यात आलं. विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या सूचनेनुसार ओमकारची 2 मूत्रपिंड आणि 1 यकृ तातडीने 3 गरजू रुग्णांमध्ये प्रत्यारोपित करण्यात आली. त्याचे डोळे लवकरच गरजूंमध्ये प्रत्यारोपित करण्यात येणार आहेत. त्यामुळे एकूण 5 जणांना नवजीवन मिळालं. मंगळवारी दिनांक 25 सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास मांडवा येथे त्याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई वडील व एक लहान बहीण असा परिवार आहे. मानवतेचा संदेश जिवंत ठेवणारा निर्णय. गरिबीशी झुंज देणाऱ्या एका रिक्षा चालकाच्या मुलाने मृत्यूनंतरही समाजासाठी अमूल्य देणगी दिली. वडिलांनी केवळ आपल्या मुलाला अमर केलं नाही, तर एक महत्त्वाचा सामाजिक संदेशही दिला. मृत्यूनंतरही आपण कोणाला तरी जीवन देऊ शकतो. ओमकारच्या कुटुंबाने घेतलेल्या या निर्णयामुळे 5 घरांमध्ये आनंदाची प्रकाश किरणं पसरली. हा केवळ अवयवदानाचा निर्णय नव्हता, तर माणुसकीच्या नात्याने दिलेला उज्ज्वल संदेश होता.